मराठा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची आन्सर की नुकतीच एमपीएससीने रिलीज केली आहे। बऱ्याच मित्रांचे स्कोर्स खूप चांगले आहेत आणि तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला जोमाने सुरुवात सुद्धा केली असेल अशी अपेक्षा आहे। आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पेपर 3 आहे सामान्य अध्ययनचा, ज्याचं नाव मानव संसाधन विकास व मानवी हक्क असे, त्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात कशी करावी किंवा त्या विषयाचं स्वरूप काय आहे आणि कशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी ते पाहूयात। सर्वप्रथम राज्यसेवेने मानव संसाधन विकास व मानवी हक्क हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये का ठेवला असेल ह्याच्यावर 1-2 तास विचार करणं आवश्यक आहे। उद्या जी मुलं उपजिल्हाधिकारी तहसीलदार ह्या मोठ्या मोठ्या पदांवर जाणार आहेत त्या लोकांना मानव संसाधन विकास व मानवी हक्क हा विषय येणं किंवा माहिती असणं का अपेक्षित आहे ते बघूयात। आपण असं म्हणूयात की जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जातो तेव्हा आपली जबाबदारी आहे त्या जिल्ह्यातल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास होणं, म्हणजेच त्या जिल्ह्यातल्या लोकांचं मानव संसाधनाचा विकास करायचा आहे। आणि म्हणून ह्या पेपर मधला जो पहिला पार्ट आहे ज्याला आपण मानव संसाधन विकास असं म्हणतो, ह्या विषयावर अगोदर आपण मेनली फोकस करूयात आणि त्याच्यानंतर मानवी हक्क ह्या घटकाबद्दल चर्चा करूयात। संसाधन ह्या शब्दाचा बेसिकली अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे। कोणती पण साधारण वस्तू ज्या वस्तूची उपयोगिता वाढली आहे किंवा जी वस्तू आपण समाजाच्या किंवा देशाच्या भल्यासाठी मानवजातीच्या विकासासाठी यूज करू शकतो किंवा वापरू शकतो त्या वस्तूला आपण संसाधन असं म्हणतो। जसं आपण पेट्रोलचा वापर करतो, डिझेलचा वापर करतो ऊर्जा मिळवण्यासाठी, तर पेट्रोल डिझेल हे संसाधन आहे। पण संसाधन म्हणून वापरण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान अवगत असणं आवश्यक आहे, कारण पेट्रोलचे आणि डिझेलचे साठे हजारो वर्षांपासून आहेत भूगर्भामध्ये। पण जेव्हा आपल्याला ते तंत्रज्ञान विकसित करता आलं की पेट्रोलच्या साहाय्याने उष्णतेची निर्मिती करता येईल, तेव्हाच आपण पेट्रोलला संसाधन म्हणू शकतो। म्हणजे कोणतीही वस्तू जेव्हा उपयुक्त बनवली जाते तेव्हाच ती वस्तू संसाधन बनेल, तेव्हाच त्या वस्तूला संसाधन म्हणता येईल। मग आपण इथं मानव संसाधन ह्या शब्दाबद्दल विचार करतोय। मानव संसाधन म्हणजे मनुष्य प्राणी आहे ज्याची उपयोगिता वाढली आहे, असा मनुष्य प्राणी जो समाजाच्या, देशाच्या आणि विश्वाच्या भल्यामध्ये काहीतरी योगदान देईल, तो मनुष्य प्राणी म्हणजे साधारण लोकसंख्याच तिची उपयोगिता वाढली तरच त्याला मानव संसाधन म्हणता येईल। मग आपल्याकडे जी एकूण लोकसंख्या आहे, जवळपास भारताची लोकसंख्या आता 130 कोटीच्या जवळपास पोहोचली असेल, ह्या पूर्ण लोकसंख्येला मानव संसाधनामध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे ते सगळं मानव संसाधन विकास ह्या भागामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये आढळतं। आपण जर शांतपणे बसून विचार केला की मानवांच्या विकासासाठी किंवा लोकांच्या विकासासाठी त्यांना काय काय सेवा देणं, सुविधा देणं आवश्यक आहे, तर तो जो विचार, ते जे विचार तुमच्या मनामध्ये येतील ते विचार म्हणजेच मानव संसाधन विकासचा सिलेबस आहे पूर्ण। ह्याच्यामध्ये काहीही नवीन टाकलेलं नाही। अतिशय सुंदर पद्धतीने एमपीएससीने ह्या पेपरचा सिलेबस फ्रेम केलाय। सर्वात अगोदर आपण मानव संसाधन विकास हा जो भाग 1 आहे पेपर 3चा, त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात 5 मुद्दे आहेत। भारतातील मानव संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास, हे 5 मुद्दे आहेत अभ्यासक्रमाचे। आणि मानव संसाधनाचा जर विकास करायचा असेल तर त्या मानवांना स्वतःचे हक्क देखील माहिती पाहिजेत, म्हणून मानवी हक्क हा सुद्धा मानव संसाधन विकासाचाच भाग आहे। पण हा खूप मोठा आणि प्रचंड विस्तृत ह्याचा अभ्यासक्रम असल्यामुळे आपण त्याला भाग 2 मध्ये टाकलाय। आपण मानव संसाधन विकासाचा जो पहिला भाग आहे ह्या पेपरचा, त्याच्या एक टॉपिक बद्दल एक उथळपणे चर्चा करूयात। आता सिलेबसचा सर्वात प्रथम पॉइंट आहे भारतातील मानव संसाधन विकास। तुम्हाला कोणत्याही प्रदेशातल्या लोकांचा विकास करायचा असेल, त्यांना डेव्हलप करायचं असेल, तर सर्वात अगोदर त्या लोकांबद्दल आकडेवारी उपलब्ध असली पाहिजे तुमच्याकडे। म्हणजे तुम्हाला ज्या लोकांचा विकास करायचा आहे त्या लोकांची संख्या किती आहे, त्या लोकांचं एज ग्रुपनुसार, वयानुसार रचना कशी आहे, म्हणजे बाल गटामध्ये किती जण आहेत, युवक गटामध्ये किती आहेत, वृद्ध गटामध्ये किती आहेत, स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, साक्षरता किती टक्के आहे, किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, किती नागरी भागात राहते, ही सगळी आकडेवारी माहिती पाहिजे। आणि म्हणून सिलेबसचा पहिलाच टॉपिक सुरू होतो लोकसंख्या विषयक आकडेवारीनुसार। लोकसंख्या विषयक आकडेवारी पाठ करताना थोडासा गोंधळ आढळतो मुलांमध्ये की किती आकडेवारी पाठ केली पाहिजे। तर सामान्यपणे आपल्याला 4 वर्ष आहेत, त्या 4 वर्षांची आकडेवारी पाठ करणं एक लॉजिकली असं वाटतं की हे 4 वर्ष महत्वाचे आहेत आकडेवारी पाठ करण्यासाठी। सर्वात पहिलं 20व्या शतकाचं पहिलं वर्ष 1901, त्या वर्षी जी आकडेवारी होती भारताच्या लोकसंख्येची ती एक उथळ
सगळं त्याची आकडेवारी बघितली पाहिजे. पाठ करत बसता कामा नये, कारण खूप सारी आकडेवारी पाठ करायची आपल्याला या पेपरमध्ये. दुसरं, स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्यानंतर जी पहिली जनगणना झाली होती 1951ची, म्हणजे आपल्याला 1901 ची आकडेवारी आवश्यक आहे. 1951 सालची आकडेवारी बघून ठेवली पाहिजे. 2001 सालची आकडेवारी बघायला पाहिजे, कारण ती नुकतीच आपल्या आत्ताच्या जनगणनेच्या अगोदरची जी कम्पेअर करायला बरी पडेल. आणि रिसेंटली असणारी 2011 सालची आकडेवारी, ह्या 4 वर्षांच्या आकडेवारीमध्ये आपल्याला तुलना करता आली पाहिजे. कधी कधी एमपीएससी हे 4 सोडून पण इतर वर्षांची पण आकडेवारी विचारू शकते, कारण राज्यसेवेला प्रश्न विचारण्यासाठी राज्यसेवेचं क्षेत्र प्रचंड विस्तृत आहे. पण आपण आपल्या कॅपॅबिलिटीज किंवा आपले लिमिटेशन्स ओळखून काही प्रश्न लॉजिकली पण सोडवता येऊ शकतात, हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून सामान्यपणे ह्या 4 वर्षांची आकडेवारी, म्हणजे 1901 साली लोकसंख्या किती होती, लिंग गुणोत्तर किती होतं, 1951 साली किती होतं, 2001 साली किती होतं, थोडे थोडे मुद्दे पाठ करायचे आहेत. पण 2011 सालची आकडेवारी मात्र आपल्याला सविस्तरपणे पाठ करावी लागेल, कारण लोकसंख्या आकडेवारी हा विषय आपल्याला मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयामध्ये पण आहे, अर्थशास्त्र विषयामध्ये पण आहे, आणि सामाजिक व आर्थिक भूगोल जो आहे, महाराष्ट्राचा सामाजिक आर्थिक भूगोल आणि महाराष्ट्राचा जनसंख्या भूगोल, ह्याच्यामध्ये पण ही आकडेवारी लागणार आहे. म्हणून लोकसंख्या आकडेवारी अगोदर पाठ करावी लागेल. दुसरं, ह्या टॉपिक मधला सर्वात महत्वाचा किंवा सर्वात भारताच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा टॉपिक आहे बेरोजगारी. हा टॉपिक अर्थशास्त्राशी ओव्हरलॅपिंग आहे. आपण अर्थशास्त्र विषयामध्ये बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या करतो सर्वसाधारण सामान्य परिस्थितीनुसार, चालू साप्ताहिक स्थितीनुसार, चालू दैनिक स्थितीनुसार. तर बेरोजगारीचे कारण, बेरोजगारीचे प्रकार ह्या टॉपिकचा आपल्याला ह्याच्यात अभ्यास करायचा आहे. त्याच्याबरोबरच शासनाने रोजगार निर्मितीसाठी काय काय योजना राबवलेल्या आहेत, त्या योजनांचा पण अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे विविध संस्था. ह्या मात्र बीटवर, ह्या एका मुद्द्यावर आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारलेले आढळतात. सामान्यपणे विविध संस्था आहेत, एनसीईआरटी, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असेल, AICTE असेल, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग असेल, ह्या अशा 7-8 संस्था दिलेल्या आहेत आपल्याला सिलेबसमध्ये. ह्या सगळ्या संस्थांचा अभ्यास करणं पण आवश्यक आहे. ह्या संस्थांचा अभ्यास करताना मुलांमध्ये थोडासा गोंधळ आढळतो की कोणत्या टॉपिकला खूप जास्त महत्व द्यावं. ऑलमोस्ट 8-9 संस्था आहेत आपल्याला. त्या सर्व संस्थांबद्दल जर सविस्तर सगळीच माहिती वाचत बसलं तर आपल्याला सिलेबसच्या पुढच्या पॉइंट्सना टाइमच देता येणार नाही, एवढं टाइम शिल्लकच नाही राहणार. मग प्रत्येक संस्थेबद्दल आपल्याला त्या संस्थेचं स्थापना वर्ष, त्या संस्थेच्या स्थापनेची कोणी शिफारस केली होती का, रेकमेंडेशन कोणत्या समितीने केलंय का. जसं आपण म्हणतो की AICTE जी संस्था आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्या संस्थेच्या स्थापनेची शिफारस अबॉट आणि वूड अहवालामध्ये सापडते. तर असं विशिष्ट समितीची किंवा आयोगाची शिफारस आहे का हे बघावं लागेल. त्या संस्थेनुसार कोणते कार्यक्रम राबविले जातात हे बघावं लागेल. त्या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे. जसं विविध संस्थांची ब्रीदवाक्य सापडतात आपल्याला, ज्ञान विज्ञान विमुक्तये असेल, विद्याधनम सर्वधनम प्रधानम असं असेल, तर ही ब्रीदवाक्य आहेत. आणि ह्या प्रत्येक संस्थेचा लोगो महत्वाचा आहे, कारण 2016-17 सालापर्यंत एमपीएससीने दरवर्षी हा प्रश्न विचारलाय, एक लोगो टाकलाय आणि विचारलंय की हा लोगो पुढीलपैकी कोणत्या संस्थेचा आहे, जे चिन्ह असेल ते. आणि म्हणून प्रत्येक संस्थेचा अभ्यास करताना ह्या 6-5 पॉइंट्सना विशेष भर देणं आवश्यक आहे. ह्या 6-5 पॉइंट्सवर मानव संसाधन विकास हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, कारण ह्या टॉपिकवर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी बघूयात की प्रत्येक टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेत. तर जवळपास 15 ते 20 प्रश्न आपल्याला दरवर्षी ह्या टॉपिकवर विचारलेले आढळतात. आणि म्हणून आपल्याला जर स्कोर करायचा आहे, जो आपण टार्गेट ठरवतोय की राज्यसेवा पेपर 3 मध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर 3 मध्ये ऍट एनी कॉस्ट आपलं मिशन असलं पाहिजे 105+ मार्कांचं. आपल्याला ह्या पेपरमध्ये काहीही करून 105+ मार्क्स मिळवावे लागतील, कारण हा पेपर 2 टोकाचे मार्क देतो. सामान्य मार्क्स पडतच नाहीत. एकतर अतिशय खूप कमी मार्क्स पडतील, नाहीतर अतिशय उत्कृष्ट मार्क्स पडतील. आणि आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटात सामील व्हायचंय, जेणेकरून आपल्याला हवी ती पोस्ट आपल्याला मिळू शकेल. भारतातील मानव संसाधन विकास हा सिलेबसचा पहिला पॉईंट झाल्यानंतर सिलेबसचा दुसरा पॉईंट आहे शिक्षण. तुम्हाला जर कोणत्याही लोकसंख्येचा विकास करायचा असेल, साधारण लोकसंख्येची उपयोगिता वाढवायची असेल, तर सर्वप्रथम त्या लोकसंख्येला शिक्षण दिलं पाहिजे. कारण शिक्षण दिल्यामुळं त्या लोकसंख्येमधील कौशल्याचा विकास होईल, आणि कौशल्याचा विकास झाल्यामुळेच उत्पादकता वाढू शकते, जेणेकरून मग देशाचं उत्पादन वाढेल, उत्पन्न वाढेल, आणि ऑटोमॅटिकली रोजगार निर्मिती पण होईल.
म्हणून शिक्षण ह्या टॉपिकवर मानव संसाधन विकासमध्ये प्रचंडच महत्व आहे ह्या घटकाचं. ह्याच्यात सर्वात प्रथम अभ्यास करायचा आहे आपल्याला इतिहासाचा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातील शिक्षणासाठी काय काय विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या ते सगळंच बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण मॅकोलेचा अहवाल, लॉर्ड मॅकोलेने जो अहवाल दिला होता लॉर्ड बेंटिकला, त्या अहवालापासून नंतर आपल्याला चार्ल्स वूडचा खलिता असेल, हंटर आयोगाच्या काय शिफारशी असतील, रॉयल कमिशनच्या काय शिफारशी होत्या, ह्या सगळ्या शिफारशी बघत जायचे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग राधाकृष्णन आयोगाचं काय म्हणणं आहे, मुदलियार आयोग असेल, कोठारी आयोग असेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 1986चं, त्याच्यावरचा जो कृती आराखडा 1991चा, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रत्येक घडामोडीचं सविस्तरपणे आकलन करून घेतलं पाहिजे. कारण भारताच्या इतिहासानेच पूर्ण आताची जी शिक्षण प्रणाली आहे त्याचा उगम आपल्याला इतिहासामध्येच सापडतो. म्हणून शिक्षण क्षेत्राचा पूर्ण इतिहास आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ह्या इतिहासामध्येच आपण विविध समिती आणि आयोगांचा अभ्यास करणार आहोत. जसे आता आपण विविध आयोगांची नावं घेतली, त्या प्रत्येक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आणि त्या आयोगाने विशेषतः कोणत्या क्षेत्रासाठी शिफारशी केल्यात हे बघणं आवश्यक आहे. जसं राधाकृष्ण आयोगाने विद्यापीठ शिक्षणावरच भर दिलेला आढळतो, कोठारी आयोगाने पूर्ण शिक्षणावर भर दिलेला आढळतो, भारतातील प्राथमिक शिक्षणापासून पदवी शिक्षणापर्यंत. तर प्रत्येक समितीची स्थापना कधी झाली, त्या समितीचं कार्यक्षेत्र काय होतं आणि त्या समितीने आणि आयोगाने काय शिफारशी केल्यात इतकं आपल्याला सविस्तरपणे माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरा मुख्य घटक येतो विविध योजना. भारतातील साक्षरता दर किंवा शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने ज्या काही वेगवेगळ्या योजना केल्यात त्या सगळ्या योजनांचा सविस्तरपणे अभ्यास करणं आवश्यक आहे. ह्याच्यात शिक्षणाच्या 3 स्तरांसाठी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी शासनाने 3 अभियान राबवले. जसं प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सर्व शिक्षा अभियान आढळतं, माध्यमिक शिक्षणासाठी आपण राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान असेल आणि उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे. असे 3 अभियान आहेत भारतामध्ये शिक्षणाच्या विकासासाठी. तसंच आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली अहिल्याबाई होळकर योजना असेल मुलींच्या शिक्षणासाठी, किंवा आपण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्थापन केली आहेत, किंवा नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल नावाचा प्रोग्राम असेल. आपण खूप सारे अभियान राबवतोय जेणेकरून साक्षरता दर वाढेल, पण स्पेसिफिकली महिलांचा साक्षरता दर वाढेल. जसं पुरुष साक्षरता दर आणि महिला साक्षरता दर ह्या 2 दरांमध्ये आपल्याला एक गॅप आढळतो, एक अंतर आढळतं. हे गॅप कमी केलं पाहिजे तरच लैंगिक समानता प्रस्थापित होईल. स्त्रियांच्या स्वरूपात जे मानव संसाधन उपलब्ध आहे आपल्याला त्याचा पण पुरेपूर उपयोग करता येईल देशाच्या विकासासाठी. म्हणून सगळ्या योजनांचं आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. या सगळ्या योजना आपल्याला शासनाच्या आर्थिक पाहणीमध्ये, इकॉनॉमिक सर्व्हे पुस्तकामध्ये सापडतात. इंडिया इयरबुक नावाचं जे प्रकाशन केलं जातं प्रकाशन विभागामार्फत त्याच्यामध्ये सापडतात. आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्या वेबसाईटवर तुम्हाला ह्या सगळ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती आणि आकडेवारी मिळेल. तर कोणत्याही पुस्तकातून ह्यांच्या योजना आणि आकडेवारी पाठ करण्यापेक्षा ऑथेंटिक सोर्सेस रेफर करा, जेणेकरून आकडेवारी एक विश्वसनीय असेल आणि प्रश्नाची उत्तर चुकण्याची शक्यता कमी असेल. शिक्षण क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पुढाकार काय घेतले जातात, म्हणजे वेगवेगळ्या योजना. जसं कॉमनवेल्थ देशांमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्यात आलंय. जसं आपण सार्क विद्यापीठ स्थापन करतो, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी स्थापन करतोय. पूर्ण जगामध्ये युनायटेड नेशन्सचे काही प्रोग्राम असतील शिक्षणाबद्दल, तर पूर्ण जगामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी किंवा साक्षरता दर वाढवण्यासाठी ज्या काही इनिशिएटिव्ह घेतले जातील किंवा पुढाकार असतील ते सगळे पुढाकार पण अभ्यासणं आवश्यक आहे. मग ह्याचा अभ्यास आपल्याला मुख्यतः वर्तमानपत्रातून किंवा शासनाचं जे योजना नावाचं मासिक आहे त्याच्यामधनं होऊ शकतो. शिक्षणाचाच एक छोटासा उपविभाग आहे ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण असं म्हणतो. सामान्यपणे 10वी नंतर शिक्षणाच्या 2 ब्रांचेस झालेल्या आढळतात. एक शाखा आपल्याला पदवी अभ्यासक्रमाकडे घेऊन जाते आणि दुसरी शाखा रोजगारासाठी त्वरित तयार करते त्या व्यक्तीला किंवा मानव संसाधनाला. व्यावसायिक शिक्षणामध्ये आपल्याला ITI जे असतात, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स किंवा ITCs, पॉलिटेक्निक कॉलेजेस सारख्या ज्या संस्था असतील ज्या व्यक्तीला लगेच रोजगारक्षम बनवतात त्या शिक्षणाला आपण व्यावसायिक शिक्षण असं म्हणतो. व्यावसायिक शिक्षण ह्या घटकावर राज्यसेवेने खूप जास्त प्रश्न विचारलेले आढळत नाहीत. सामान्यपणे 1 ते 2 प्रश्न फक्त ह्या घटकावर विचारलेले आढळतात. म्हणून नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग काय आहे, पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन काय आहे, ह्या 2-3 संस्थांबद्दल आणि योजनांबद्दल जरी माहिती मिळवली तरी सुद्धा ह्या पूर्ण टॉपिकचा अभ्यास होऊन जातो जो अतिशय शॉर्ट आहे.
ह्या 5ही टॉपिक पैकी व्यावसायिक शिक्षण हा सर्वात छोटा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न पण कमी विचारतात आणि समजण्यास पण खूप सोपं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्या पूर्ण लोकसंख्येला शिक्षण देतोय तेव्हा आपण ही पण काळजी घेतली पाहिजे की ही सुशिक्षित लोकसंख्या देशाच्या विकासामध्ये परिणामकारकपणे कॉन्ट्रीब्यूट करेल किंवा योगदान देईल. आणि जर आपल्याला त्या लोकसंख्येला तितकं कार्यक्षम बनवायचं असेल तर त्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरवणं सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर आपण मोठ्या मोठ्या IITs मधून मोठे मोठे इंजिनियर्स बनवू आणि हे इंजिनियर्स जर वर्षातले 11 महिने आजारीच असतील तर ते देशाच्या कल्याणामध्ये काहीच योगदान देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला देशातली आरोग्य पातळी सुद्धा सुधारायची आहे, जेणेकरून आजारी पडण्याचा दर कमी होईल, मृत्यू दर कमी होईल आणि हा सुशिक्षित मानव संसाधन किंवा आपलं वर्कफोर्स श्रमशक्ती देशाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान करू शकेल. मग आरोग्य क्षेत्राचा किंवा आरोग्य ह्या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला एकूण 4 मुख्य सब टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे. पहिलं, भारतातील आरोग्य क्षेत्रासमोर काय काय समस्या आहेत, जसं साथीचे रोग आहेत, खूप काला आजार सारखे रोग आहेत, सिकल सेल अॅनिमिया जो आपल्या आदिवासी जमातींमध्ये हा रोग खूप मोठ्या प्रमाणावर सापडतो, हिमोफिलिया नावाचा रोग आहे, स्त्रियांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त आहे, रक्तक्षयाचं, ह्या आपल्या देशातल्या कुपोषणाचं खूप मोठं प्रमाण आहे देशामध्ये. ह्या सर्व आरोग्य क्षेत्रातील समस्या समजून घेतल्या पाहिजेत, कारण जेव्हा आपल्याला एखादी समस्या समजते तेव्हाच आपण त्याच्यावर एखादा परिणाम किंवा एखादं सोल्युशन शोधून काढू शकतो. म्हणून सर्वात अगोदर आरोग्य क्षेत्रातल्या समस्यांवर विचार करणं आवश्यक आहे, पाठांतरावर भर देण्यापेक्षा. मग प्रत्येक रोगाच्या निर्मूलनासाठी शासनाने काही अभियान राबवले, जसं नॅशनल पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम असेल, पोलिओ निर्मूलन अभियान आहे, कुष्ठरोग निर्मूलन अभियान आहे, हत्तीपाय रोग निर्मूलन अभियान आहे, क्षयरोग निर्मूलनाचा आपण सुधारित कार्यक्रम राबवतोय. मग सगळे शासकीय अभियान व्यवस्थितपणे अभ्यासणं आवश्यक आहे. ह्या शासकीय अभियानांचा अभ्यास आपल्याला जनरली जाहिरातींद्वारे होतो. PMTच्या बसेस ज्या असतात किंवा महाराष्ट्र शासनाच्या बसेस असतील त्याच्यावर किंवा दूरदर्शनवर आपल्या टेलिव्हिजनवर येणाऱ्या ऍड असतील त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऍडमध्ये अशा टॅगलाईन्स वापरलेल्या सापडतात की MDT खाओ कुष्ठ मिटाओ किंवा क्षयरोगावर डॉट्स उपचार पद्धती वापरली जाते. ह्या आपण जाहिराती जरी लक्षपूर्वक बघितल्या तरी सुद्धा खूप साऱ्या घटकांचा प्रॉपरली अभ्यास होऊ शकतो ऑटोमॅटिकली, काही कष्ट न घेता. जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्राचा पूर्ण विचार करणारी जी संघटना आहे, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO म्हणतो, ह्या संस्थेबद्दल पण आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय. ह्या संस्थेची स्थापना कधी झाली, मुख्यालय कुठं आहे, पूर्ण जगभरात ही संस्था काय काय काम करते, ह्या संस्थेद्वारे कोणते अहवाल प्रकाशित केले जातात, कोणत्या कोणत्या देशांमध्ये ही संस्था अभियान राबवते. ह्याच्यासाठी आपण प्रत्यक्ष WHOच्या वेबसाईटवर जाऊनच सगळ्या पुढाकारांबद्दल अभ्यास केला तर तो जास्त ऑथेंटिक आणि विश्वसनीय राहील. त्याच्यानंतर भारतामध्ये सार्वजनिक आरोग्य प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मग समुदाय आरोग्य केंद्रे असतील, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, आणि त्याच्यावर रुरल हॉस्पिटल्स असतात, आपले ग्रामीण भागातील रुग्णालय, जिल्हा रुग्णालय. ह्या पूर्ण प्रणालीचा अभ्यास करायचा आहे की किती लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र बनवलं जातं, किती लोकसंख्येसाठी एक कम्युनिटी केंद्र, समुदाय केंद्र बनवलं जातं, जिल्हा आरोग्य केंद्राची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय जबाबदारी आहे. त्याच्याच बरोबर एक अल्मा आटा डिक्लेरेशन आहे, अल्मा आटा जाहीरनामा असं म्हणतो आपण त्याला. ह्या अल्मा आटा डिक्लेरेशन नुसार प्रत्येक देशातल्या शासनाने आपल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत, प्राथमिक आरोग्य सुविधा, असा ते जाहीरनामा होता. तर त्या जाहीरनाम्याचा पण डिटेलमध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे. सिलेबस जरी MPSCने खूप विस्तृत बनवलेला असला तरी हा खूप लॉजिकल आहे. म्हणजे सिलेबस मधला प्रत्येक पॉईंट तुम्ही जरी विचार करायला बसला असता तर तुम्ही हाच अभ्यासक्रम बनवला असता मानव संसाधन विकासासाठी. म्हणून सिलेबस डिफिकल्ट नाहीये, तो दिसायला जरी मोठा असला तरी तो खूप लॉजिकल आहे. म्हणून सिलेबसला बघूनच त्या विषयाबद्दल मनामध्ये एक फ्रेमवर्क तयार नको करायला, अगोदर त्या सिलेबसच्या खोलामध्ये जाऊन बघूयात की सिलेबस किती लॉजिकल आहे किंवा किती उपयुक्त आहे. म्हणून सिलेबसचा 5वा टॉपिक आहे ग्रामीण विकास. आपल्या देशातील जवळपास 68 ते 70% लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. आपल्याला आपल्या देशातल्या पूर्ण मानव संसाधनाचा विकास करायचा आहे. जर ह्या सगळ्या सुविधा आपण नागरी भागामध्येच दिल्या तर नागरी भागामध्ये राहणारी 30 ते 32% लोकसंख्याच विकसित होईल, पूर्ण देश विकसित नाही होणार. म्हणून जर इतकी मोठी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते तर आपल्याला ग्रामीण विकासासाठी सेपरेट काहीतरी पुढाकार घ्यावे लागतील, स्वतंत्र गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. आणि म्हणून ग्रामीण विकास हा आपल्या सिलेबसचा एक स्वतंत्र मुद्दा बनवला गेला. ग्रामीण विकासामध्ये मुख्यतः ग्रामीण भागातलं दारिद्र्य,
बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन योजना, रोजगार निर्मितीच्या योजना आणि ग्रामीण भागामधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीच्या योजना, जसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, भारत निर्माण योजना असेल, अशा विविध योजनांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. सर्वात महत्वाचा टॉपिक आहे ह्या ग्रामीण विकासामधला पंचायत राज संस्था. भारतामध्ये पंचायत राज संस्थांचा उगम कसं झाला, मग बलवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, ह्या सगळ्या समित्यांचा विचार करायचा आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती बघायची, आपल्याला काय म्हणणं आहे पंचायत राज संस्थांबद्दल. आणि महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, त्या योजनेवर दरवर्षी 2 ते 3 प्रश्न विचारलेले आढळतात. हा इतका महत्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून ह्या प्रत्येक टॉपिक बद्दल सविस्तरपणे शासकीय स्रोतांमधून, संदर्भ ग्रंथांमधून किंवा संदर्भ साहित्यांमधून आकडेवारी गोळा करावी आणि तिचं पाठांतर करावं. मानव संसाधनाचा विकास करण्यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचा गोष्ट आहे मानवी हक्क. लोकांना जर स्वतःचे हक्क माहिती असतील तरच लोक स्वतःचे हक्क उपयोगात आणू शकतील आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावू शकतील. आणि म्हणून मानवी हक्क हा पण मानव संसाधन विकासाचाच भाग आहे, पण तो अतिशय विस्तृत असल्यामुळं आपण त्याला भाग 2 मध्ये कन्सिडर करतोय. म्हणून भाग 2 मध्ये आपण पाहूयात एक्झॅक्टली मानवी हक्कांचं स्वरूप कसं आहे आणि मानवी हक्कामध्ये आपल्याला प्रत्येक घटकाच्या हक्कांबद्दल कसा विचार करायचा आहे ते. आता आपण पेपर 3 मधला जो दुसरा भाग आहे मानवी हक्क, ह्या घटकाबद्दल विचार करूयात. मानवी हक्कांचा विचार करताना आपल्याला आपल्या देशातली किंवा समाजातली लोकसंख्या विविध लोकगटांमध्ये विभाजित करायला लागेल. कारण प्रत्येक घटकाच्या गरजा, प्रत्येक घटकाच्या समस्या, क्षमता, त्यांच्या इच्छा, अपेक्षा ह्या पूर्णतः भिन्न आहेत. म्हणून आपण आपल्या पूर्ण लोकसंख्येला वेगवेगळ्या लोकगटांमध्ये विभाजित करूयात. सर्वात महत्वाचा गट आहे लहान बालकांचा. म्हणून बालकांच्या समस्या वेगळ्या आहेत, बालकांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत किंवा त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रणाली एक विशिष्ट प्रकारची आहे. म्हणून बालविकास हा वेगळा एक आपण घटक करूयात. बालक. दुसरा घटक आहे महिलांच्या समस्या. आपल्या देशामध्ये आपण बघतो रक्तक्षय आहे, आरोग्याशी संबंधित सामाजिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत. तर आपण दुसरा घटक आहे महिला. तिसरा युवक घटक आहे समाजातला, ज्याच्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन किंवा बेरोजगारी ह्या सामाजिक वेगवेगळ्या समस्या आढळतात. आदिवासी घटक आहे जो पूर्ण राष्ट्रीय प्रवाहापासून वेगळा पडलाय. सामाजिक दृष्ट्या वंचित वर्ग आहे ज्याच्यावर इतिहासापासून अन्याय होत आलेला आहे, जसं अनुसूचित जाती असतील, अल्पसंख्याक लोक असतील, भटक्या व विमुक्त जाती असतील, त्या सर्वांचा ह्याच्यामध्ये विचार करायचा आहे. वृद्ध लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत. कामगार लोक आहेत, काही लोक अपंग आहेत, लोकांच्या पुनर्वसनाचा विचार करायचा आहे. म्हणजेच आपण आपल्या पूर्ण समाजातल्या पूर्ण लोकसंख्येला वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित केलंय आणि त्या गटांच्या समस्या, त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा ह्यांच्यानुसार आपण वेगवेगळ्या योजना राबवतोय. म्हणून मानवी हक्कामध्ये आपण ह्या प्रत्येक घटकाचा वेगवेगळ्या स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. मानवी हक्क ह्या भागात सर्वात महत्वाचा जो पहिला टॉपिक आहे ज्याला आपण म्हणतो मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. इतिहासापासून मानवी हक्क म्हणजे काय, इतिहासामध्ये आपल्याला मानवी हक्कांचा कुठे कुठे विचार आढळतो. जसं सायरस सिलेंडर नावाचं एक सिलेंडर बनवलं होतं सायरस राजाने इसवी सन पूर्ण 6व्या शतकामध्ये. त्या सिलेंडरवर सर्वप्रथम त्यांनी काही अधिकार नोंदवले होते नागरिकांचे आणि म्हणून त्याला जगातला पहिली सनद, मानवी हक्कांची पहिली सनद समजली जाते. मग त्याच्यानंतर अशोक राजांनी काय केलं मौर्य राजवटीमध्ये, त्याचे काय काय योगदान आहेत मानवी हक्कांमध्ये. त्याच्यानंतर 1215 साली एक बिल ऑफ राईट, 1215 साली ब्रिटनच्या राजाकडनं काही हक्क मिळवले ब्रिटनच्या संसदेने, तो पार्ट आहे. नंतर 1689चं बिल ऑफ राईट्स आहे. 1776ची अमेरिकन राज्यघटना बनली गेली. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. आपल्याला ह्या सगळ्या इतिहासातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करायचा आहे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामामध्ये. ह्याच्याच बरोबर एक संयुक्त राष्ट्रसंघ नावाची संघटना आहे जी पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचं किंवा पूर्ण सर्व जगाच्या भल्यासाठी काम करते असं म्हणता येईल. त्या संयुक्त राष्ट्रसंघाने 1948 साली मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा जाहीर केला, ज्याच्यानुसार त्यांनी 30 हक्क दिलेत, जे 30 हक्क जगात प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजेत. तो जाहीरनामा अतिशय महत्वाचा आहे. ह्या जाहीरनाम्याबद्दल दरवर्षी कोणत्या ना कोणत्या
अँगलनी किंवा कोणत्या ना कोणत्या एक दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारलेला आढळतो. जसं एकूण अधिकार किती देण्यात आले, त्या मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये जे 30 अधिकार आहेत, त्या 30 अधिकारांपैकी भारतीय राज्यघटनेत कोणता अधिकार कोणत्या कलमामध्ये आढळतो हे विचारण्यात आलंय. मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या तारखेला घेण्यात आला, कोणी तयार केलं, तो तयार करणारी जी मानव हक्क आयोग होतं संयुक्त राष्ट्रसंघाचं, त्याचे अध्यक्ष कोण होतं, ह्या प्रत्येक किंवा ती संयुक्त राष्ट्रसंघाची कितवी बैठक होती ज्या बैठकीमध्ये हा जाहीरनामा स्वीकृत करण्यात आला, असे खूप सारे प्रश्न विचारलेले आढळतात. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने पूर्ण जगातल्या लोकांच्या विकासासाठी काही करार केलेत. जसं नागरी आणि राजकीय अधिकारांसाठीचा आंतरराष्ट्रीय करार असेल, आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार असेल, स्त्रियांविरुद्ध प्रत्येक प्रकारच्या भेदभावाचं निर्मूलन करणारा एक करार असेल, अशा खूप सारे किंवा वांशिक भेदभाव जो असतो रेशियल डिस्क्रिमिनेशन त्याच्या विरुद्ध एक करार केलेला आढळतो. अशा खूप साऱ्या करारांचा पण आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. ह्याच्यामध्ये भारतातल्या मानवी हक्क चळवळीबद्दल पण बरेच प्रश्न विचारले जातात. जसं मानवी हक्क संरक्षण कायदा आहे भारतातला, त्या कायद्यानुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. त्या आयोगाच्या कार्याबद्दल, रचनेबद्दल, लोगो आहे त्याचं चिन्ह, ब्रीदवाक्याबद्दल बरेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे या टॉपिकवर. दुसरा टॉपिक आहे सिलेबसचा बालविकास. याच्यापासून बालविकासापासून दिव्यांग कल्याण ह्या पूर्ण टॉपिकचा जर आपण अभ्यास केला तर स्ट्रक्चर सगळ्यांचं समान आहे. प्रत्येक टॉपिकमध्ये जे पॉइंट्स आहेत ते सगळे समान आढळतात. जसं आपण बालविकासामध्ये बघू, बालकांच्या समस्या काय आहेत, ह्या समस्यांच्या निराकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणत्या योजना किंवा कोणते अभियान राबवलेले आहेत किंवा राबवले जात आहेत हे विचारलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर बालविकासासाठी काय विशिष्ट काही विशिष्ट पुढाकार घेतले गेलेत काही विचारलं जातं. प्रत्येक टॉपिकमध्ये ह्याच गोष्टी आहेत. आपल्याला अगोदर त्यांच्या समस्या विचारतील, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कोणत्या योजना आणि अभियान राबवतोय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पुढाकार घेतला जातोय. ह्या टॉपिकमध्ये अजून एक मजेशीर गोष्ट अशी आहे की प्रत्येक घटकाबद्दल एक आंतरराष्ट्रीय वर्ष जे संयुक्त राष्ट्रसंघ डिक्लेअर करतं की संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय बालक वर्ष असेल, संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय महिलांचं वर्ष असेल, हे प्रत्येक घटकासाठी एक आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केलं जातं. ते आंतरराष्ट्रीय वर्ष आपण पाठ केलं पाहिजे. तसंच बऱ्याच घटकांसाठी, महिलांसाठी असेल किंवा आपण वृद्धांसाठी असेल, एक आंतरराष्ट्रीय दशक सुद्धा जाहीर केलं जातं की हे 10 वर्ष ह्या घटकाच्या विकासासाठीच किंवा कल्याणासाठीच काम केलं जाईल किंवा तोच फोकस असेल. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक दिन एखादा त्या घटकासाठी डिक्लेअर करण्यात आलाय का, एखादं आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं केलं जातं का, ह्या गोष्टी विचारल्या जातात. आणि हा पूर्ण घटक सिलेबसचा पाठ करणं आवश्यकच आहे. तसंच सेम महिला विकासमध्ये पण महिलांच्या समस्या बघायच्या आहेत. मग कुपोषणाची समस्या आहे, सामाजिक स्तरावर महिलांविरुद्ध वेगवेगळे अत्याचार होतात, हुंडाबळी वगैरे ह्या गोष्टी असतील. ह्या सर्व समस्यांचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या कल्याणासाठी किंवा महिलांच्या संरक्षणासाठी काय काय कायदे केलेत, काय काय योजना राबवल्या जात आहेत, जसं जननी शिशु सुरक्षा अभियान असेल, जननी सुरक्षा अभियान असेल, राष्ट्रीय महिला कोष असेल, ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या महिलांच्या कल्याणासाठी करतोय आपण, त्या सगळ्या महिलांच्या कल्याणासाठीच्या गोष्टी पण राष्ट्रीय पुढाकारामध्ये येतील. आंतरराष्ट्रीय पुढाकारामध्ये पण महिलांसाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे का एखादं ते बघितलं जातं. मग महिलांसाठी खूप साऱ्या परिषदा झाल्यात, त्या परिषदांचा अभ्यास केला पाहिजे. बीजिंग डिक्लेरेशन आहे, ह्या अशा खूप साऱ्या परिषदा आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, नुकताच आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला 8 मार्चला. मग एक्झॅक्टली 8 मार्च ह्या दिवशीच आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो. महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष आहे का एखादं. तर एक महिलांबद्दल एक परिषद झाली होती 1975 साली. मग त्या परिषदेपासून महिलांबद्दल विचार करायला सुरुवात केली. महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष राबवलं जातं, तसंच आंतरराष्ट्रीय दशक सुद्धा घोषित करण्यात आलंय. मग भारत शासन महिलांच्या विकासासाठी काय करतंय. आपल्याकडे लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक विषमता खूप जास्त प्रमाणात आढळते. जसं स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप जास्त आढळतं आपल्या भारतामध्ये, हरियाणा, पंजाब अशा राज्यांमध्ये. किंवा आपण नुकतंच महाराष्ट्रामध्ये जी लिंग गुणोत्तराचं प्रमाण बघितलं तर बीड सारख्या जिल्ह्यामध्ये प्रचंड कमी प्रमाणात लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या खूप जास्त प्रमाणात केली जाते.
तर तो एक समस्या आहे स्त्रियांसमोरची. तर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवतं, जसं बेटी बचाव बेटी पढाओ आंदोलन असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल. ह्या अशा खूप साऱ्या योजना ज्या राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जातात, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय पुढाकार घेतले जातात हे अभ्यासणं आवश्यक आहे ह्या घटकामध्ये. युवक विकास. युवक हा अतिशय संक्रमणात्मक अवस्था आहे. बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेकडे जाताना मध्ये जो युवक गट येतो किंवा ते जे वय येतं त्या वयाच्या समस्याच वेगळ्या आहेत, ज्याच्यामध्ये एक आपण असं म्हणूयात की एखादा व्यक्ती मॅच्युअर होत चाललाय. मग त्यावेळेस अंमली पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढणं, आपल्या अपेक्षांबद्दल लोकांना जाणीव नाही ह्याबद्दल एक निराशा डेव्हलप होणं, आत्महत्यांचं प्रमाण वाढणं, ह्या खूप साऱ्या मोठ्या एक मानसिक समस्या आहेत युवक वर्गाच्या. मग त्या समस्यांचा अभ्यास केला पाहिजे. युवकांबद्दल काम करणारं जे मंत्रालय आहे आपल्याकडं, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स नावाचं, त्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेलो आपण तर आपल्याला युवकांसाठीच्या सर्व योजना अतिशय सविस्तर आणि आपण असं म्हणूयात एकदम क्रेडिबल किंवा ऑथेंटिक सोर्स आहे, तो विश्वसनीय सोर्स आपल्याला त्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर मिळू शकतो. आदिवासी विकास. आदिवासी हा समाजातला असा घटक आहे जो अजून पण विकासाच्या प्रवाहामध्ये नाही आलेला. ही लोक भौगोलिक दृष्ट्या दुसऱ्या पूर्ण समाजापासून सेपरेट झालेली आहेत, स्वतंत्र आहेत. म्हणून ह्या लोकांच्या गरजा आणि समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. मग ह्या लोकांमध्ये आपल्याला असं आढळतं की ह्या घटकांनी, आदिवासींनी अजूनही आपली संस्कृती व्यवस्थित सुरक्षित ठेवली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या कला, जशा वारली पेंटिंग्स असतील, ह्या अशा वेगवेगळ्या कला अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना भरपूर मागणी आहे. मग ह्या कलांपासून, ह्या कलांची जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केली तर त्याच्यापासून आदिवासींना खूप जास्त प्रमाणात महसूल मिळेल. म्हणून एक ट्रायफेड नावाची संस्था कार्य करते. ही संस्था आदिवासींनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करून एक बाजारपेठ उपलब्ध करून देते. ट्रायफेड नावाची संस्था पूर्ण भारतामध्ये ट्राइब्स इंडिया नावाने स्वतःचे शोरूम्स चालवते, ज्याच्यामधनं आदिवासींनी बनवलेलं सामान विकलं जातं आणि ते सगळा आलेला पैसा आदिवासी जमातींना दिला जातो, जेणेकरून त्यांची उपजीविका चालू राहील. आदिवासींचा दुसरा घटकाचा विचार केला आपण तर ह्या घटकाचं पूर्ण जीवनचर्या किंवा लाईव्हलीहूड, उपजीविका जंगलांवर आधारित आहे, कारण ही लोकसंख्या जंगलांच्या आजूबाजूला राहते. मग गौण वनोत्पादने नावाचा एक कन्सेप्ट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये वाचायला मिळतो, ज्याला आपण मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस असं म्हणतो. आदिवासी जमाती जंगलामधनं वेगवेगळे वनोत्पादने कलेक्ट करतात. वेगवेगळी फुलं असतील, फळं असतील, काही झाडांची साल असतील, डिंक असेल, ह्या सगळ्या गोष्टी जमा करतात आणि बाहेर नेऊन विकतात. याच्यापासून त्यांना भरपूर इन्कम मिळतं, जेणेकरून ते त्यांचं जीवनचर्या चालवू शकतील. प्लस आदिवासी कल्याणामध्येच आपण आदिवासींच्या विशेष गरजा लक्षात घेऊन मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच, ट्रायबल सब प्लान, मिनी माडा, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा पण आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पुढचा घटक आहे सिलेबसचा सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. हा असा घटक आहे समाजाचा ज्याच्यामध्ये एकदम ऐतिहासिक काळापासून आपण अन्याय करत आलो. मग अस्पृश्यता पाळली जात असेल यांच्या विरुद्ध, यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिलं गेलं नसेल, ह्या सर्व घटकांचा आपण सामाजिक दृष्ट्या वंचित वर्ग ह्या वर्गामध्ये समावेश केला. मग अनुसूचित जातींच्या विकासासाठी काय काय केलं जातं, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काय काय केलं जात आहे, भटक्या व विमुक्त जातींच्या विकासासाठी काय काय केलं जात आहे, त्या सर्व राष्ट्रीय पुढाकारांचा वेगळ्या योजना असतील, गव्हर्नमेंटची अभियानं असतील, जसं काही कमिशन्स असतील, आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आहे, शेड्यूल्ड ट्राईब्स आहे, अशा वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास आहे. अतिशय सविस्तरपणे हा टॉपिक करणं आवश्यक आहे, कारण ह्याच्यावर ऑलमोस्ट खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारलेले आढळतात आपल्याला. पुढचं आहे वृद्धांचे कल्याण. ज्याला आपण वृद्धांच्या कल्याणावर एकदम असे सायंटिफिक वर्ड्स विचारलेले आढळतात परीक्षेमध्ये. जसं वृद्धांच्या अभ्यासाला किंवा वृद्धांच्या उपचाराचा जे अभ्यास आहे त्याला आपण जेरियाट्रिक्स म्हणतो, ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलाय. वृद्धांच्या समस्या ह्या मुख्यतः शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा अक्षमतेमुळे निर्माण होतात. मग वृद्धांच्या कल्याणासाठी शासन काय काय करतंय, मग वेगवेगळ्या निराधार योजना असतील, इंदिरा पेन्शन योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना आपण ह्यांच्या कल्याणासाठी राबवतोय. प्लस मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट नावाचा एक कायदा केलाय शासनाने 2007-8 साली. ह्या कायद्याच्या तरतुदी सविस्तरपणे अभ्यासणं आवश्यक आहे, कारण ह्या पूर्ण गटासाठी करण्यात आलेला तो एक सर्वसमावेशक कायदा आहे. आणि त्या कायद्यानुसार आपल्याला चालू घडामोडीमध्ये बघितलं तर खूप साऱ्या केसेस कोर्टमध्ये चाललेल्या आढळतात. म्हणून ह्या कायद्यामुळे वृद्धांना खूप मोठा आधार मिळाला. तर त्या कायद्याचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे आपल्याला या टॉपिकमध्ये. पुढे आहे कामगार कल्याण.
कामगार कल्याणामध्ये आपल्याला संघटित आणि असंघटित क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार पाहिजेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांना जास्त समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग अशा कामगारांच्या कल्याणासाठी शासन काय करतंय? मग मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट नावाची एक मंत्रालय, ते मंत्रालय काय काय करते कामगारांच्या कल्याणासाठी. मग ह्या टॉपिकमध्ये मंत्रालय काय काय करतं कामगारांसाठी आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जिची 1919 साली स्थापना झाली. ही संघटना काय काय करते कामगारांच्या भल्यासाठी किंवा कल्याणासाठी ते पूर्ण सविस्तरपणे अभ्यासणं आवश्यक आहे. प्लस कामगारांसाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले. मिनिमम वेजेस ऍक्ट असेल, किमान वेतन कायदा आहे, मातृत्व लाभ कायदा आहे, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट. नुकतंच शासनाने मातृत्व लाभाचे पूर्ण कॅरेक्टर्स किंवा पूर्ण वैशिष्ट्यच बदलली आहेत. मग ते मातृत्व लाभ आता कोणत्या स्वरूपात दिला जातो, कोणत्या स्त्रियांना प्राप्त होतो, ते पूर्ण कामगार कल्याणामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. पुढचा टॉपिक आहे दिव्यांग कल्याण. सुरुवातीला आपण ह्या लोकगटाला विकलांग असं म्हटलं जायचं, पण आता त्यांना विकलांग हा शब्द आपण वापरत नाहीत किंवा अपंग हा शब्द वापरत नाहीत, त्यांना दिव्यांग असं संबोधलं जातं. मग दिव्यांगांच्या समस्या वेगळ्या आहेत. मग दिव्यांगांसाठी सगळीकडे बस स्टॉप, रेल्वेज, एअरपोर्ट्स, त्यांच्याकडे त्यांना कॅरी करता येईल, नेता येईल अशा रचना बनवणं शासनाने बंधनकारक केलं. सर्व सार्वजनिक वास्तूंमध्ये दिव्यांगांना त्यांचं येणं जाणं सोयीस्कर राहील अशी रचना बनवणं शासनाने बंधनकारक केलंय. प्लस दिव्यांगांसाठी जो कायदा होता पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट, त्या कायद्यामध्ये नुकतंच 2 वर्षांपूर्वी काही बदल करण्यात आले. ते बदल सगळे अभ्यासणं, किती प्रकारच्या विकलांगतांचा समावेश आहे त्या कायद्यामध्ये, हे सगळं त्या कायद्यामधनं करायचंय आपल्याला, ज्याला आपण पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट असं म्हणतो, दिव्यांग व्यक्ती कायदा. हा कायदा आपल्याला सविस्तरपणे अभ्यासणं आवश्यक आहे. लोकांचं पुनर्वसन. विशिष्ट विकास प्रकल्पांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांना एका ठिकाणावरून निघून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावं लागतं. अशा विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित हा टॉपिक आहे. मग लोकांच्या पुनर्वसनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट येते एक राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन आणि लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट, ज्याला आपण LARR कायदा असं म्हणतो, जो 2013चा आहे. भारतामध्ये भूमी संपादन कायदा सर्वप्रथम होता 1893-94 सालचा. त्याच्यानंतर अतिशय मोठा आणि सर्वसमावेशक स्वरूपात हा कायदा बनवला शासनाने. मग ह्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत? ग्रामीण भागात जर शासनाला भूमी संपादन करायचे असेल तर ग्रामीण भागात किती नुकसान भरपाई दिली जाईल, नागरी भागात किती नुकसान भरपाई दिली जाते, ह्या प्रत्येक गोष्टीचं किती टक्के लोकांची संमती आवश्यक असते भूमी संपादनासाठी, हा पूर्ण अभ्यास आपल्याला ह्या कायद्यानुसार करता येतो. आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना. मानवी हक्क ह्या पूर्ण भागामध्ये सर्वात महत्वाचे टॉपिक 2 जर कोणते असतील तर तो आहे आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना आणि दुसरा आहे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. ह्या दोन्ही टॉपिक्सवर जवळपास 15 ते 20 प्रश्न प्रत्येकी विचारण्यात आलेले सापडतात. आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना या टॉपिकमध्ये आपल्याला खूप साऱ्या संघटनांचा अभ्यास करायचा आहे. मुख्यतः त्या संघटनांचा अभ्यास करताना त्या संघटनेचं स्थापना वर्ष काय आहे, प्लस त्या संघटनेला कधी नोबेल पुरस्कार मिळालाय का, जसं संयुक्त राष्ट्रसंघाला 2001 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता ते, प्लस ह्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे, ह्या संस्थेमध्ये काम केलेले काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत का, आणि नुकतीच ती संस्था कोणत्या मोठ्या जागतिक स्तरावरील कामामध्ये अंतर्भूत आहे का. या गोष्टी आपल्याला चार्ट स्वरूपात बनवता आल्या तर ह्या घटकावरील मार्क्स मिळवणं अतिशय सोपं जाईल. आपल्याला एक चार्टच बनवावं ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव, स्थापना वर्ष, मुख्यालय, त्या संघटनेशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती, जसं संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल बोलतोय आपण तर कोफी अन्नान असतील किंवा अँटोनियो गुतेरेस असतील आत्ताचे, हे प्रसिद्ध व्यक्ती माहिती पाहिजेत आपल्याला, त्यांची नावं लिहायची. त्या संस्थेला नोबेल पुरस्कार मिळालाय का ते लिहायचं किंवा दुसरा कोणता पुरस्कार मिळाला आहे का, आणि आता सध्याला ती संस्था कोणत्या योजना राबवते. तर असं आपल्याला सगळ्या संस्थांबद्दल एक माहिती किंवा एक चार्ट बनवता आला पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना हा पूर्ण टॉपिक चार्टच्या आणि टेबलच्या स्वरूपातच पाठ करायचा प्रयत्न करा, अतिशय उत्तम प्रकारे त्याची तयारी करता येईल आपल्याला. नेक्स्ट टॉपिक आहे ग्राहक संरक्षण. आता सर्व समाजाचं आपण जसं वेगवेगळ्या लोकगटांमध्ये विभाजन करतोय तसं ग्राहक हा आपल्या देशातला सर्वात मोठा एक गट आहे लोकांचा, आणि म्हणून ग्राहकांच्या संरक्षणासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे, ही अशी मागणी पुढे यायला लागली आणि शासनाने एक ग्राहक संरक्षण कायदा केला.
ग्राहक संरक्षण ह्या विषयावर ह्या टॉपिकचा अभ्यास करताना आपल्याला फक्त ह्या कायद्याचाच अभ्यास करायचा आहे की ग्राहक संरक्षण कायदा एक्झॅक्टली काय काय म्हणतो, जिल्हा मंच काय आहे, राज्य आयोग काय, राष्ट्रीय आयोग काय आहेत, ह्या वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास करायचा आहे. आणि प्लस आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संस्था आहेत ज्या ग्राहकांच्या कल्याणासाठी काम करतात, जसं कन्झ्युमर्स इंटरनॅशनल असेल. अशा वेगवेगळ्या संस्थांचा आपल्याला ह्या ग्राहक संरक्षण टॉपिकमध्ये अभ्यास करायचा. ग्राहक संरक्षण ह्या टॉपिकवर दरवर्षी 5 ते 6 प्रश्न विचारलेत. मागच्या 3ही वर्षांमध्ये ग्राहक संरक्षण ह्या घटकावर 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच हा टॉपिक आपल्याला शुअरली 5 मार्क्स देऊन जाणार आहे जर आपण ह्या कायद्याचा सविस्तर अभ्यास केला तर. प्लस या कायद्यामध्ये आता काही रिसेंटली काही नवीन तरतुदी शासनाच्या विचाराधीन आहेत, तर त्या तरतुदींचा पण एकदा वाचून ठेवावं, कारण त्याच्यावरही एमपीसी प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते. आणि सिलेबसचा लास्टचा टॉपिक आहे मूल्य आणि नीतितत्वे. आपल्याला समाजामध्ये जगताना काही मूल्ये आणि काही इथिक्स जे असतात त्यांचं फॉलो करणं आवश्यक आहे, त्यांचं पालन करणं आवश्यक आहे असं म्हणू शकतो आपण. मग वेगवेगळ्या सामाजिक घटकांचा आपल्या मनावर काय परिणाम होतोय, शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, कुटुंब म्हणजे काय असतं, कुटुंबापासून व्यक्ती कोणत्या स्वरूपात शिक्षण घेतं, सामाजिक नियम काय काय आहेत, डेव्हिड गोलमन सारखे काही विचारवंत आहेत त्यांचं काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला मूल्य व नीतितत्व या टॉपिकमध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपण मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या दोन्ही घटकांचा सविस्तर एक सिलेबसचा ओव्हरलुक घेण्याचा प्रयत्न केला की आपल्याला काय काय करायचं आहे. जसं कोणत्याही प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर आपण एक मॅप बघतो की आपल्याला कसं जायचंय, तसं आपण ह्या पेपरचा आज मॅप बघितलाय की पुढचा प्रवास आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या घटकाला किती वेळ देता येईल, कोणत्या घटकामध्ये काय काय महत्वाचं आहे, हे पूर्ण सिलेबसचं ओव्हरलुक घेतल्यानंतर आता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणं जास्त सहज जाईल किंवा सोपं जाईल असं म्हणू शकतो आपण. पूर्ण ह्या पेपरमध्ये मानव संसाधन विकासाचे 5 आणि मानवी हक्कांचे 13 असे एकूण 18 बीट्स आहेत, सब टॉपिक्स आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अपेक्षा आहे की आजच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला पेपर 3 बद्दल काय एक ओव्हरऑल क्लिअर आयडिया आली असेल की आपल्याला हा पुढचा प्रवास कसा करायचा आहे आणि सिलेबस मधल्या कोणत्या घटकाचा कसं दृष्टिकोन ठेवून अभ्यास करायचा आहे ह्याच्या तुमच्या काही संकल्पना स्पष्ट झाल्या असतील. पुढच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजूनही पुढच्या व्हिडिओजमध्ये मानव संसाधन आणि मानवी हक्काशी संबंधित पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण एक प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस पण पाहणार आहोत की ज्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक टॉपिकवर किती किती प्रश्न विचारले गेलेत ते पण आपल्याला ठरवता येईल, जेणेकरून कोणत्या घटकाला किती महत्व द्यायचं हेही आपल्याला कळेल. लवकरच भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.